लग्नाची बेडी बाग 23. सूर्या, जाण्यापूर्वी तुला सिया आणि श्यामली दोघींनाही सोबत घेऊन जावे लागेल. मी आपल्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन दिले आहे. आता ते दोघीही तिथून शिकतील. पण आता तुला तिथली कंपनी सांभाळावी लागेल. तेवढ्या सूर्या पटकन म्हणाला, पण मी त्यांना कसे घेऊन जाऊ? तेव्हा सिद्धीने चेहरा वर केला. तुला त्यांना काकत किंवा कांद्यावर घेऊन जाण्याची गरज नाही. विमानने जायचे आहे. देवानेच त्यांना 2 पाय दिले आहेत. सूर्या आव्हाप झाला आणि त्याला ती शांत नजरेने पाहिल्यावर तो जरा हसला. जणू काही ती त्याला सांगत आहे की दात काढून टाकेन, नाहीतर ते कुठेही दाखवण्यासारखे राहणार नाहीत. विशालीने देखील खूप जोरात हसले, पण प्रभा त्यांना शांत बसण्याचा इशारा करताच ते लगेच हसणे थांबवले. मग सिद्धीने पुन्हा एकदा चेहरा वर केला. आणि मी त्या दिवाण इंडस्ट्री सोबत स्वतः मीटिंग हँडल करेन. तर तू कंपनी सांभाळ. मी तुला नंतर सगळं काही सांगते. मग नाश्ता पूर्ण करण्यात व्यस्त असलेला सूरजकडे पाहत म्हणाले, सूरज बाबू, जर तू नाश्ता करून झालं असेल तर इकडे पण जरा लक्ष दे. सूरज म्हणाला, माफ कर दीदी, आज माझ्या आवडता नाश्ता बनवला होता म्हणून मी राहू शकलो नाही. तू मला सांग काय झाले? मग सिद्धी म्हणाले, सिलाला सांग की दुसऱ्या कोणीतरी हॉस्पिटलचे काम करतील. तिने सूर्यासोबत जाऊन बेंगलोरचे काम सांभाळावे, कारण तो ह्या दोघींना एकटे सोडू शकत नाही. सूरज म्हणाला, दीदी, तिला तुला भेटायचे आहे म्हणून मी घराकडे बोलवलं आहे. सिद्धी त्याच्याकडे पाहू लागली. सॉरी दीदी, हे बोलून सूरजने मान खाली घातले. बाकीच्यांनी फक्त सिद्धीकडे पाहिले, काय झाले असेल ह्याचा विचार करत, की सूरज अचानक माफी मागत आहे. बाकीचे फक्त सिद्धीची प्रतिक्रिया पाहत होते. अचानक शांतता पसरल्यानंतर सर्वजण आपापल्या नाश्त्याकडे लक्ष दिले. थोड्या वेळाने लिव्हिंग हॉलमध्ये सिद्धी सोफ्यावर बसून तिचे कागदपत्रे पाहत होती. आजोबा, आलोक, नरेंद्र, नेहा, विशालिनी, प्रभा हे सर्व तिच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या सोफ्यावर बसले होते, पण बाकीचे उभे होते. तेवढ्यात एक नोकर आत आला आणि विशाल यांच्याकडे पाहिले. सर, एक मुलगी हॉस्पिटलमधून आली आहे. मग विशाल्याने त्याला तिला पाठवण्याचा इशारा केला. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर सिद्धी उरलेले कागदपत्रे पाहत होती. तिने सूर्याकडे कागदपत्रे दिली आणि म्हणाले, बाकीचे पाहून घे, आपण त्यांच्यासोबत मीटिंग घेऊ. मिस्टर सूर्यवंशी, तुमच्या चालू प्रोजेक्टसाठी तुम्हाला सूर्यासोबत बेंगलोरला जावं लागणार आहे, कारण तुम्हाला बेंगलोरमधील राहिलेले काम पूर्ण करावे लागेल. तेवढ्या शौर्याने सिद्धीकडे पाहिले, पण सिद्धी काही बोलण्यापूर्वीच सिद्धीने तिची नजर शौर्याकडे वळवली. मग शौर्य म्हणाला, पण जर आपण इथूनच काम संपवले तर चालणार नाही का? कारण मला बेंगलोरला जायचे नाही. मिस्टर सूर्यवंशी, तुम्ही कदाचित विसरत असाल की हा प्रोजेक्ट बेंगलोरमधील आहे आणि जेव्हा एक पार्टनर बेंगलोरमध्ये राहून काम हँडल करतो तेव्हा कळेल काम कसं आहे. मग शौर्यने मनात विचार केला, मला माझ्या बायकोवर प्रेम आहे. जर ती येते आणि मी तिथे, तर मला तिच्याशिवाय झोप येत नाही आणि तिलाही येत नाही, तरीही ती मला पाठवत आहे. शौर्याचे विचित्र भाव पाहून सिद्धीला त्याच्या मनात काय चालले आहे ते समजले. मग तिने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, काम फक्त 15 दिवसांचं आहे. शौर्य पुन्हा काही बोलला नाही. तेव्हाच प्रभा तिच्या जागेवरून उठली आणि म्हणाली, मला थोडं बोलायचे आहे. मला माहिती आहे आई, मला माहिती आहे तुला काय म्हणायचे आहे. तुला कोणाला बोलवायचे आहे त्यांना बोलव. अचानक सर्वांना आजोबांचा आवाज ऐकू आला, ज्यांनी सिद्धीला हाक मारले होते. सिद्धीने आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, काय झालं सांगा. मग आजोबा म्हणाले, बाळा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सिद्धीने मान हलवली आणि त्यांना येण्यास सांगितले. आलोकेने आजोबांना आधार दिलं आणि सिद्धीचा मागे गेले आणि ती खाली खोलीत पोचली. दरम्यान बाहेर अलका आणि मिताली दोघी विचार करत होते की हा म्हाताऱ्याला काय बोलायचं असेल. ते दोघेही सिद्धीसोबत खोलीत गेले. तेवढ्यात मुख्य गेटमधून एक मुलगी आत येताना दिसली. शौर्याने तिला पाहताच त्याने डोळे मोठे केले आणि तिच्याकडे पाहिले. मग तो अचानक तिच्याकडे धावत गेला. शीला, तू जिवंत आहेस का? शीलाने आवाज ऐकला आणि आवाजाच्या दिशेने पाहताच शौर्य तिच्याकडे येत असल्याचे दिसले.
शीला शौर्यकडे पाहून हसली. शीला देखील शौर्यजवळ आली आणि दादा असे म्हणत त्याला मिठी मारली. बाकीचे सर्वजणही पाहत होते. थोड्या वेळाने शीला, तू जिवंत आहेस? शीला म्हणाली, हो दादा. देव माझ्यावर दयाळू होता, किंवा मी म्हणेन त्याने माझ्यावर दया केली आणि त्याने सूरज सरांच्या रूपात एक देवदूत पाठवला. मग शौर्य सूरजकडे पाहू लागला. मग सूरज म्हणाला, नाही भाऊ, आम्ही असं काही केलं नाही. त्याला योगायोग म्हणा. मी माझ्या बहिणीला शोधण्यासाठी आलो होतो. शीला म्हणाली, तुम्ही काहीही म्हणा सर, तुमच्यामुळे आम्ही वाचलो. मग शौर्य म्हणाला, शीला, सर्व मुली कुठे आहेत? दादा, त्या सर्वजण अगदी ठीक आहेत आणि सूरज सर आणि सूर्य सरांनी त्यांना काही काम दिले आहेत. ज्यांना शिक्षण घ्यायचं होतं ते अजूनही शिक्षण घेत आहेत आणि ज्यांना नोकरी करायचे होते ते करत आहेत. दादा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपल्या सर्वांसाठी इतकी चांगली वहिनी आणल्याबद्दल थँक्यू सो मच. ते अजूनही बोलत असतानाच आजोबा आणि आलोक बाहेर आले. शीलाला पाहून त्यांना विश्वासच बसला नाही. मग जवळ येऊन त्यांना पूर्ण खात्री पटली की ती शीला आहे. दोघंही शीलाला भेटून खूप आनंदी झाले. थोड्याच वेळात सिद्धी आत आली. तिने शीलाला पाहिले. शीला सर्वांशी बोलत होती. ती तिच्या जागेवरून उभी राहिली आणि सिद्धीकडे पाहिले. सिद्धीने तिच्याकडे पाहिले. तिने तिचे घड्याळ घालत शीलाला म्हणाले, तुला सूर्यासोबत बेंगळूरला जावं लागणार आहे. शीला काहीही बोलली नाही, फक्त हो मध्ये मान हलवली. तेवढ्या शीलाने सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाली, मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. सिद्धीने तिला येण्याचा इशारा केला. ती गेली आणि तिला काहीतरी सांगू लागली. विशालेने कोणाला तरी फोन करून काहीतरी बोलत त्यांच्या जागेवरून उठले आणि बाहेर गेले. हळूहळू सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. सिद्धीने प्रभाकडे पाहिले आणि म्हणाले, आई, मी जाते, मला उशीर होत आहे. असं मनात जाणारच होती. एवढ्या सिद्धीने शौर्याचा आवाज ऐकला. तेव्हा तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिले, जो तिच्याकडे येत होता. तेवढ्यात तिथे बसलेली मिताली अलकाशी काहीतरी कुजबुजत होती. ती पटकन त्याच्याकडे आली आणि शौर्याकडे पाहून ती म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी आल्यापासून मला तुझ्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही. शौर्य आवाज ऐकताच तिच्याकडे थोड्या रागाने पाहत होता. सिद्धीचे चेहऱ्यावर हास्य होते, जे ती दाखवत नव्हते, पण खूप वेगळे होते आणि अंदाज लावणे कठीण होते. शौर्य पटकन म्हणाला, मला सांग, तुला काय बोलायचे आहे? कारण मला आता काही महत्त्वाचे काम करायचे आहेत. मिताली काय बोलावे याचा विचार करू लागली. तेवढ्यात शौर्याचा आवाज आला, मी काहीतरी विचारतोय. मिताली, तुला काय बोलायचे आहे ते सांग. अरे रे, हा शौर्य, मी म्हणत होते आज बाहेर जेवायला जाऊया, कारण तिथेच बोलूया. ते खूप महत्त्वाचे आहे. आपण ह्या बहाण्याने एकत्र थोडा वेळ घालवू. शौर्यने मितालीकडे रागाने पाहिले. जर तुझ्याकडे पालतू गोष्टी असेल तर माझ्या समोर पुन्हा येऊ नकोस. आता सांगून ठेवतो तुला. तुला कोणी यायला सांगितले होते? तुला बोलायचे असेल तर इथेच बोल, नाहीतर वाट सोड. पण शौर्य, शौर्य, ऐक ऐक शौर्य. पण शौर्यने काही ऐकले नाही आणि सिद्धीकडे जाऊ लागला. दरम्यान सिद्धीचे पावले पुढे सरकले. सिद्धी आधीच बाहेर आली होती आणि तिच्या गाडीकडे चालत असताना तिला शौर्याचा आवाज ऐकू आला. सिद्धी गाडीजवळ थांबली आणि तिने शौर्याकडे तिरकस नजरेने पाहिले. काय झालंय? तू खूप काळजीत दिसत आहेस. मग शौर्य म्हणाला, तुला माझी प्रॉब्लेम चांगले माहीत आहे, तरीही विचारत आहेस तुला काय झालं आहे? मग सिद्धी त्याला म्हणाले, मिस्टर सूर्यवंशी, तू काय बोलत आहेस हे मला कळालं नाही. मग शौर्य म्हणाला, तू मला असं अडकून ठेवू शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी तुला माझ्या मिठीत घेतल्याशिवाय तुझ्याशिवाय झोपवू शकत नाही आणि तुलाही झोप येत नाही, मला ते माहीत आहे. मग तू तुझ्यापासून मला दूर का पाठवत आहेस? हे ऐकून सिद्धी आतल्या आत हसत होती. तेव्हा सिद्धीला एक कल्पना सुचली. तिने शौर्याकडे पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे, मी तुला बेंगळूरला पाठवणार नाही, पण त्याआधी तुला माझ्या
अटी मान्य करावे लागतील. मी जे काही सांगेन ते तुला करावे लागेल. शौर्य खूप उत्साहात म्हणाला. तू जे काही म्हणशील ते करायला मी तयार आहे. ठीक आहे, मग मी संध्याकाळी येऊन मग मी तुला काय करायचे ते सांगते. आता मी जाते, खूप वेळ होत आहे. शौर्यने आनंदाने तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले. जा, स्वतःची काळजी घे आणि हो, आपल्या छोटी राजकुमारीचीही. हे ऐकून सिद्धी थोडीशी संकोचली. तिने शौर्यकडे पाहिले आणि विचारले, मी सांगितले ना याबद्दल कोणाला कळू नये म्हणून? शौर्यने आजूबाजूला पाहिले. संध्याकाळी ये, आपण बोलू. सिद्धी पुढे काही बोलणारच होती तेव्हा तिचा फोन वाजला. शौर्यने तिला दूर राहून स्वतःची काळजी घेण्यास सांगून पुन्हा एकदा तिच्या कपाळावर आपले ओठ ठेवले. बाल्कनीत वरच्या मजल्यावर उभे राहून लोकांनी आजोबा हे सर्व दृश्य पाहून हसत होते. ते काय बोलत आहे ते त्यांना ऐकू येत नसले तरीही त्यांना समजले की शौर्यने त्यांचे नाते वाचवण्यासाठी पावले उचलली आहेत. सिद्धीच्या हावभावावरून त्यांना ते नीट कळत नव्हते. त्यांना वाटले की ती खूप रागवली आहे. तेवढ्यात आजोबा म्हणाले, आलोक, तुला काय वाटते? ती मान्य करेल का? आपल्या शौर्य तिला पटवून देईल का? बाबा, मी कसे समजू? शौर्य तिच्या हृदयात नक्की स्वतःसाठी जागा बनवेल. आणि सिद्धीबद्दल बोलायचे तर बाबा, तुम्हाला माहिती आहे की सिद्धीने काय अनुभवले आहे. हो आलोक, तू बरोबर बोलत आहेस. पुन्हा सर्व काही ठीक झाले पाहिजे. हो बाबा, सगळं काही ठीक होईल. तुम्हाला फक्त सिद्धीने सांगितले तेच करायचे आहे. काळी सावल्या आमच्या घरात खूप दिवसांपासून घरटे बांधून आहेत, म्हणून त्यांना दूर करणे खूप महत्त्वाचे आहे. तर आता आपल्याला खूप काळजीपूर्वक पुढे जावे लागेल. मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ते बोलत असताना खाली एका खांबाच्या मागे लपलेली मिताली देखील शौर्य सिद्धीला पाहत होती. जरी तिला काहीही ऐकू ते येत नव्हते, शेवटी मितालीने शौर्यला सिद्धीचे चुंबन घेताना पाहिले होते आणि ती खूप रागवली होती. आणि तिने स्वतःशी विचार केला, काहीही झाले तरी मी तुला शौर्याच्या आयुष्यात परत येऊ देणार नाही. तू कितीही मोठा पोलीस अधिकारी असली तरीही शौर्य आणि त्याच्या मालमत्तेवर माझाच अधिकार आहे आणि मी कोणालाही माझे जे आहे ते हिरावून घेऊ देणार नाही. मी सर्व मार्ग वापरेन, मग ते बळजबरीने असो किंवा शिक्षा देऊन असो. जर मला शक्य झाले तर मी तुला शौर्याचा आयुष्यातून तेवढाच नाही तर जगापासून दूर करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. आणि आजपासून उलटी गिनती सुरू होते आणि शौर्य, लवकरच मी तुझा आनंदाचा बदला नक्कीच घेईन. हे बोलताच मिताली भूतासारखी दिसत होती. रागाने तिचे केस विस्कटलेले होते, ज्यामुळे ती पूर्णपणे भूतासारखी दिसत होती. असाच 2 दिवस गेले. प्रभा जी सर्व काम पूर्ण करत होती, तर विशालेनी उर्वरित काम पाहत होते. त्याच वेळी त्यांची मजा सुरू झाली. ते त्यांच्या बोलण्याने आणि कृतीने सर्वांना हसवत होते. सिद्धीने शौर्याला काय करायचे आहे हे देखील सांगितले होते. त्याचे काम सर्वांसमोर सिद्धीचा पायांना मालिश करणे होते. तो सिद्धीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट करत होता. शौर्यचे फॅमिली शौर्याला असे पाहून इतके आनंदी झाले की सिद्धीने मिताली आणि अलकाला वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे करताना पाहिले. थोड्या वेळाने शौर्य सूर्याशी ऑफिस रिलेटिव्ह बद्दल बोलत होता. सूर्याने शौर्याकडे पाहिले आणि म्हणाला, भाऊजी, तुम्हाला राहिलेले डिटेल्स दीदीकडून मिळतील. मी तुम्हाला ते नीट समजावून सांगितले आहे. संध्याकाळी पार्टी होती, त्यामुळे सर्वजण खूप लवकर काम आटपत होते. अलका एका कोपऱ्यात उभी राहून फोनवर कोणाच्या तरी बोलत होती. सर्वजण उपस्थित होते, पण सिद्धी तिथे नव्हती. ती तिच्या कामात व्यस्त होती आणि ती पोलीस हेडक्वार्टरमध्ये तिच्या कामात व्यस्त होती. शौर्य घरीच होता. त्याला सिद्धीची आठवण येत होती, म्हणून त्यांनी बाजूला जाऊन फोन केला. पण फोन वाजला, पण उचलला गेला नाही. त्यांनी पुन्हा फोन केला आणि फोन उचलला. सिद्धी म्हणाली, काय झालं? शौर्य तिला विचारले, तू अजून आले का नाही? मग सिद्धी म्हणाली, हो, मी निघते. हो, लवकर ये. मला तुझ्याशिवाय मन लागत नाहीये. सिद्धी थोडं चेष्टा करत म्हणाले, फक्त मन लागत नाही की आणखीन काही?
मग शौर्य म्हणाला, तू इथे आल्यावर कळेल, आणि जर तू परवानगी दिलीस तर मी तुला आज रात्री सांगतो. ठीक आहे, मी येईन. गेस्ट हळूहळू येऊ लागले. विशाल यांचे काही ओळखीचे गेस्ट होते आणि बिझनेस रिलेटिव्ह आणि इतर अनेक जण उपस्थित होते. काही जण त्यांच्या आनंदात सहभागी होत असताना काही जण अनिच्छुक होते किंवा कदाचित ते फक्त त्यांचा बिझनेस प्रचार करण्यासाठी तिथे आले होते. आणखीन काही लोक तिथे लग्नासाठी आले होते. त्यांना त्यांचं मुलीचे लग्न राठोड ग्रुपचा चेअरमनच्या मुलीशी करायचे होते. सूरजही त्याच्या काही मित्रांसह तिथे होता. सर्वांचे स्वागत मोठ्या आदराने करत होता. एका कोपऱ्यात उभी असलेली मिताली ड्रिंक घेत असताना तिचा फोन वाजला. तिने तिचा फोन काढला आणि पाहिले की बाबांचे नाव दिसत होते. तिने एका क्षणात लगेच फोन उचलला. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? दिल्लीला कधी येत आहात? तिथून काही संभाषण झाले. मिताली फक्त म्हणाले, बाबा लवकरच सर्व सूर्यवंशी मालमत्ता आमच्या नावावर हस्तांतरित केली जाईल. आता मला खूप काही हँडल करायचे आहे. आणखीन काही संभाषणानंतर फोन बंद झाला. तेवढ्यात शिया आणि श्यामली नुकतेच आले होते. त्यांना वाहून बरेच लोक विचारू लागले, तुम्ही कोण आहात? त्या दोघी खूप सुंदर दिसत होत्या. पार्टीला आलेले मुले त्या दोघींकडे पाहत होते. मग त्यापैकी एक मुलगा म्हणाला, खूप सुंदर आहेत, कोण आहेत त्या? मग सूरजने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, पुन्हा काही बोलू नकोस हां, त्या माझ्या बहिणी आहेत. मग कोणीतरी दुसरा मुलगा म्हणाला, व्हॉट? पण तुला फक्त एकच बहीण आहे माझ्या माहितीप्रमाणे? मग सूरज म्हणाला, या आमच्या मामाच्या मुली आहेत. सगळे गप्पा मारत होते आणि पार्टी जोरात सुरू होती. शौर्य सिद्धीची वाट पाहत होता. उशीर होत होता म्हणून सगळे गेस्ट बोलत होते. बाकीचे फॅमिली मेंबर्स काळजीत होते. सगळे सिद्धीची वाट पाहत होते. सूर्यही फोनवर होता. तो तिच्याशी संपर्क साधू शकत नाही असे सांगत होते. पण सिद्धीचा फोन आला नाही. तेवढ्यात एक माणूस विशाल त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडे पाहत म्हणाला, साहेब सगळी गेस्ट आले आहेत, तर तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? चला सूरजला केक कापायला सांगूया. तेवढ्यात विशाल यांचा एक मित्र आला आणि म्हणाला, विशू काय झालं? तू कोणाची वाट पाहत आहेस? चला सूरजला केक कापायला सांगूया. मग विशाल त्याने त्याच्याकडे पाहिले आणि काहीतरी इशारा केला, ज्यामुळे हावभाव समजून तेही काळजीत पडले. तेवढ्यात प्रभा विशाल यांच्याकडे आली. चला केक कापूया. ती तोपर्यंत येईल, माझे मन मला सांगत आहे. विशालीने होकार दिला आणि सूरजला इशारा केला. सूरज हावभाव समजून त्यांच्याकडे आला. सूर्यही तिथे होता, पण शौर्य तिथे नव्हता. कारण त्याला माहीत होते की बिझनेसमॅन त्याला ओळखतील. सूर्य विशाल त्यांना पाहून म्हणाला, इतके उशीर वाट पाहिले आहे, आणखीन थोडा वेळ वाट पाहूया ना. मग आजोबा म्हणाले, सूरज अशा पाहुण्यांना वाट पाहत ठेवणे चुकीचे आहे, म्हणून त्यांना बोलण्याची दुसरी संधी देऊ नको आणि केक काप. विशालेने सूरजला त्यांचे म्हणणे मानून केक कापायला सांगितले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. काही वेळाने पार्टी संपली आणि सर्व पाहुणे निघून गेले. आता फक्त कुटुंबातील सदस्य उरले होते. तेव्हा विशालेने आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, बाबा तुम्ही जाऊन आराम करा, तुम्ही खूप थकले असाल. सूर्या जा आणि नानूला खोलीत सोडून ये, त्यांना आराम करू दे. मग आजोबा म्हणाले, नाही नाही, माझी काळजी करू नका, मी जाईन. मला फक्त सिद्धीची काळजी आहे, ती अजून घरी आलेली नाही. अलोखेने म्हणाले, बाबा प्लीज तुम्ही जाऊन आराम करा, ती आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. प्रभा देखील म्हणाले, बाबा सिद्धीची काळजी करू नका, तुम्ही जाऊन आराम करा, ती येईल एवढ्यात, कारण ती नेहमीच खूप उशीर करते, हे तिचे काम आहे. मिताली आणि अलका एका कोपऱ्यात बसून आपापसात कुजबुजत होत्या. मग तिने सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, चला तुम्ही सर्वजण थोडा आराम करा, ती येईल. पुन्हा कोणी काही बोलले नाही आणि सर्वजण आपापल्या खोलीत गेले. सिया आणि श्यामली एकमेकी बोलत होत्या, पार्टीत मजा आली नाही यार, कारण वहिनी अजून आली नसल्याने सगळे सध्या काळजीत आहेत.
रात्री 3 वाजता गाडी आली आणि थांबली. सिद्धी तिथून बाहेर पडली. ती खूप थकलेली दिसत होती. 2 पावले टाकताच तिने विशाल यांना पाहिले. ते तिच्याकडेच पाहत होते. सिद्धी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही अजून झोपले नाही जान? विशाल यांनी हसत म्हणाले, तुला चांगले माहीत आहे, तू आल्याशिवाय मला झोप लागत नाही. मला माफ करा बाबा, असे म्हणत ती आली आणि त्यांना मिठी मारली. त्याने तिच्याकडे पाहून डोक्यावर प्रेमाने हात फिरवले. मग दोघंही हॉलमधून बाहेर पडले, जिथे प्रभा आधीच उपस्थित होती. सिद्धी काहीच बोलली नाही. ती आली आणि थेट प्रभाच्या मांडीवर झोपली. प्रभा जी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत होती. सिद्धी डोळे मिटून तिथेच पडली होती. तेवढ्यात विशालेने हातात एक बाऊल घेऊन सिद्धीकडे आले आणि प्रेमाने हाक मारली, उठ राजकुमारी, मी तुझ्यासाठी काय बनवलं आहे ते बघ. सिद्धी डोळे झाकूनच म्हणाली, नाही बाबा, मला भूक नाही. मग प्रभा म्हणाले, तुला असं कसं भूक नाही? जर तुला भूक नसशील तर निदान बाळाची तरी काळजी घे. आई, काळजी करू नकोस, मी खूप स्ट्रॉंग आहे. तेवढ्या शांतीचा आवाज आला. पण दीदी, तू प्रयत्न करून बघ, बाबांनी ते स्वतःच्या हाताने बनवलं आहे. मग सिद्धी तिच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही शांती, तुम्ही अजून जागे आहात? नाही दीदी, मी फक्त बाहेर फिरत होते, मला झोप येत नव्हती म्हणून मी खाली आले. मी परत आल्यावर पाहिले की बाबा आणि आई जागे होते, म्हणूनच मी आले. ठीक आहे शांती, आता तुम्ही जाऊ शकता. सिद्धीने हे सांगितल्यावर शांतीने त्या दोघींकडे पाहिले आणि तिच्या खोलीत गेले. ती गेल्यानंतर सिद्धी म्हणाली, बाबा, मला काही दिवसांसाठी बाहेर जायचे आहे. त्रिपाठीच्या मुलीची आज लग्न होते. मलाही आमंत्रित केले होते. मी पोचल्यावर मला कळले की कोणीतरी तिचे अपहरण केले आहे. आम्ही खूप चौकशी केली, पण अजूनही काहीही कळले नाही. त्रिपाठीला हृदयविकारचा झटका आला आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे. मला काय करावे हे कळत नाही. त्याची बायको रडत आहे आणि खूप वाईट परिस्थिती आहे. मुलाच्या घरच्यांनी लग्न मोडले. हे सांगितल्यानंतर ती गप्प बसली आणि ते दोघेही ऐकत राहिले. सत्य हे होते की जेव्हा जेव्हा सिद्धी खूप उशीर करायची किंवा फोन उचलत नव्हती, तेव्हा प्रभा आणि विशाल यांना नेहमीच माहीत असायचे की काहीतरी खूप इम्पॉर्टंट काम असेल. म्हणून ते दोघंही तिच्याबद्दल खूप काळजी करायचे. आजही ते तसेच होते, पण आता ती प्रेग्नंट असल्यामुळे ते खूपच काळजीत होते. अशा परिस्थितीत तिचे एकटे राहणे आणि काहीही न खाणे ही चिंतेची बाब होती. ती प्रभाच्या मांडीवर डोके ठेवून झोपली होती. मग अचानकच उठून म्हणाली, तुम्ही दोघंही तुमच्या खोलीत जा आणि आराम करा, सकाळी भेटू. असे म्हणून ती त्या सोफ्यावर झोपली होती. मग प्रभा म्हणाली, बाळा, मी इथेच थांबते. नाही आई, मी बरी आहे, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक आहे. ते दोघे निघून गेले, पण सिद्धी अजूनही तिथेच पडली होती. तिने तिच्या गणवेश घातला होता, पण तिच्या शर्टची 4 बटणे उघडी होती, ज्यामुळे तिचा पुढचा भाग दिसत होता आणि तिच्या कमरेभोवतीचा पट्टाही उघडा होता. ती डोळे मिटून पडून होती. मग तिला हळूहळू कोणीतरी आले आणि तिच्या पायांना हळुवारपणे मालिश करू लागले. सिद्धीला कोण आहे हे कळायला जास्त वेळ लागला नाही. डोळे न उघडता ती म्हणाली, तू अजून जागे आहेस? तू झोपला नाहीस? तुला चांगलं माहीत आहे की मला तुझ्याशी झोप येत नाही. मग तू दरवेळी हा प्रश्न का विचारतेस? सिद्धीने त्याच्या शब्दांना उत्तर दिले नाही आणि ती तिथे शांतपणे पडून राहिली. थोड्या शेवरीची नजर तिच्या शर्टच्या उघड्या बटणावर पडली. तिला पाहून त्याचा घसा कोरडा पडला. शौर्यने तिच्यापासून दूर तिच्या उघड्या कमरेकडे पाहिले. त्याने विचारले, तू इथेच थांबणार आहेस का? तू वर येणार नाहीस का? सिद्धीने काहीही बोलले नाही, फक्त तिचे हात पुढे केले. शौर्यने तिला पटकन उचलून घेतले आणि खोलीकडे घेऊन गेला. सिद्धीला बेडवर झोपवले, मग तिच्याकडे पाहू लागला.